हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की जय. प्रभू येशूच्या नावात आम्ही तुम्हा प्रत्येकांचं स्वागत करत आहोत, वेलकम करतो. प्रभू येशूच्या नावात देवबाप तुम्हाला ह्या सर्व दिवसांमध्ये आशीर्वादित करो. तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा आणि मागण्या प्रभू येशूच्या नावात पूर्ण केल्या जावत. ही वेळ आहे, परत एकदा आपण ऑनलाईन आहोत, संध्याकाळची वेळ आहे आणि मला माहिती आहे तुम्ही प्रत्येकजण मेसेजची वाट पाहताय, ह्या प्रेयरची वाट पाहताय आणि देवबाप खरोखर या शॉर्ट मेसेजमध्ये प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित करो, तुमच्या हृदयातल्या इच्छा देवबाप पूर्ण करो. मी तुम्हाला सांगेल की जगामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील, सगळं मिळेल, पण खरं प्रेम, खरा आधार, खरं जीवन, खरा आनंद, खरी शांती फक्त तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मिळेल. आणि आज आपण किती सौभाग्यवान लोक आहोत की आज आपल्याकडे येशू आहे. आज कित्येक असे लोक आहेत जगात की ते प्रभू येशूशिवाय जगत आहेत. त्यांना कुठेही होप नाही आहे, त्यांना कुठेही आशा नाही आहे, पण आपल्याला आशा आहे, कारण आपल्याबरोबर देव आहे. आपल्याबरोबर देव चालतो, आपल्याबरोबर देव बोलतो, आपल्या जीवनात देव कार्य करतो, आपल्या जीवनात चमत्कार तो करतो. तर आपण आशावादी लोक आहोत. आपण जगातल्या लोकांसारखी चिंता, काळजी, टेन्शन, प्रेशर काही करण्याची गरज नाही, कारण आपलं सर्व ओझं, आपलं सर्व टेन्शन आपण त्याच्या पायाजवळ टाकूया. कारण तो काय म्हणाला, मी तुझी काळजी घेणारा देव आहे, मी तुला सांभाळणारा देव आहे. तर बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे आपण माणसाच्या वचनापेक्षा परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवूया. आणि मी तुम्हाला सांगेल की देवाचं वचन तुम्हाला जगण्यासाठी एक मोठी आधार देईल, एक मोठी आशा देईल. हे जग खोटी अभिवचनं देतं, ही जग खोटी आशा देतं, पण प्रभू येशू तुम्हाला खरी आशा देतो. आज जर तुम्ही तुमची आशा जिवंत परमेश्वरावरती लावलेली आहे तर तो तुम्हाला कदापि लज्जित फजित होऊ देणार नाही. तुमची मुखे तो कदापि काळवंडू देणार नाही. तर आपण परमेश्वराच्या वचनातून पाहूया. आज तुम्ही निराश असाल, चिंतेत असाल, काय करावं, कसं करावं, काय होईल, पण मला एक गोष्ट सांगू द्या, देवाच्या इच्छेपलीकडे काही होणार नाही. जे होईल ते सगळं काय त्याच्या इच्छेनुसार होईल. प्रेज द लॉर्ड. तर यावेळेस बायबलमधून पाहूया आपण रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 37 वचन. ही वेळ आहे वचनाची आणि आपण बायबल उघडणं आणि परमेश्वराच्या वचनातून पाहणं हे अतिशय गरजेचं आहे. मला माहिती आहे कित्येक लोक आम्हाला कॉल करत आहेत आणि म्हणतात की जोपर्यंत आम्ही हा वेळ 10 मिनटं जो आपला वेळ असतो संध्याकाळचा, जोपर्यंत आम्ही हा वेळ होत नाही तोपर्यंत आम्ही जेवतसुद्धा नाही. तर मला माहिती आहे की तुम्हाला भूक लागली आहे, पण हा मेसेज झाल्यानंतर आपण जेवूया. तर यावेळेस आपण वाचूया रोमकरास 8 अध्याय 37 वचन. तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलं की तथापि ज्याने आपणावरती प्रीती केली. प्रेज द लॉर्ड. कोण आहे आपल्यावरती प्रीती करणारा? खरं प्रेम कोण करत आहे आपल्यावरती? खरी काळजी आपली कोण घेते? खरा आधार आपल्याला कोण देते? फक्त प्रभू येशू. आणि तो देवबाप काय म्हणतो की ज्याने आपल्यावरती प्रीती केली आहे. त्यामध्ये पुढे वाचा. तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहो. या सर्व गोष्टीमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही म्हणत असाल की प्रभू मला कसा विजय मिळेल, मी कसं ह्या विजयामध्ये जाऊ, कसं काय मी ह्या सर्व परिस्थितीमध्ये कसं काय मला बाहेर येता येईल, कोण मला विजय मिळवून देईल, कोण मला साथ देईल, कोण मला मदत करील. पण प्रभू काय म्हणत आहे की ज्याच्यावर मी प्रीती करतो ना त्याच्यावरती पुढे लिहिलेले परत वाचा आपण 37 वचन. त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीमध्ये आपण कशा आहोत? अत्यंत विजयी आहोत. अत्यंत विजयी आहोत. आपण जगामध्ये मे बी तुम्हाला आत्तापर्यंत पराजय मिळाला असेल, हार मिळाली असेल, अपयश मिळालं असेल, आत्तापर्यंत तुम्ही जीवनामध्ये खूप स्ट्रगल केलं असेल, आत्तापर्यंत तुम्ही जीवनाशी झगडला असाल, पण जगामध्ये तुम्हाला हार मिळाली. पण मी तुम्हाला सांगेल की आत्ता योग्य ठिकाणी तुम्ही आहात. आता तुम्ही जिवंत प्रभू येशूवरती विश्वास ठेवला आहे आणि तो तुम्हाला नाही हारू देणार, तो तुम्हाला खाली नाही पडू देणार. तो कुठून ना कुठून तुमच्यासाठी मार्ग तयार करेल. म्हणून तर तो काय म्हणाला की ज्याच्यावरती मी प्रीती करतो त्यांच्यामध्ये ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अत्यंत विजयी आहेत. प्रेज द लॉर्ड. रोज स्वतःशी बोला,
जग तुम्हाला म्हणेल की तू हारणार आहे, जग तुम्हाला म्हणेल की तुझं काही खरं नाही आता, जग तुम्हाला म्हणेल की आता तू संपला आहे, जग तुम्हाला म्हणेल की ओ आता तुझं काय खरं नाही, आता तू गेला. पण येशू म्हणत आहे, पण जिवंत प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याशी बोलत आहे आणि तो म्हणत आहे, नाही मुला, जर मी तुझ्या बाजूचा आहे ना तर सर्व गोष्टी, प्रेज द लॉर्ड, तो फक्त काही सिलेक्टेड गोष्टींमध्ये नाही म्हटला, तो म्हणाला सर्व गोष्टीमध्ये तुम्ही अत्यंत विजयी आहात. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपल्या हृदयाला म्हणा धैर्यवान हो, म्हणून आपल्या जीवाला म्हणा धैर्यवान हो, कारण देव तुझ्या बाजूचा आहे, तर कोण तुझ्या विरोधात जाईल. प्रेज द लॉर्ड. आज स्वतःला आपल्याला एन्करेज करायचं आहे, स्वतःला म्हणायचं आहे, ओ परमेश्वर माझ्या बाजूचा आहे, देव माझ्या बाजूचा आहे आणि गोष्टी माझ्या बाजूच्या आहेत. हालेलुया. रोमकरास 8 अध्याय आणि 32 वचन, अजून एक वचन आपण वाचूया आणि स्वतःला धैर्यवान करूया. हालेलुया. ज्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही तर आपणा सर्वाकरिता त्याला देऊन टाकले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व गोष्टी कशा देणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिले की त्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले. प्रेज द लॉर्ड. त्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही तर आपणा सर्वांकरिता त्याला देऊन टाकले. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःलाही राखून नाही ठेवलं, त्यांनी आपल्यासाठी स्वतःलाही देऊन टाकलं. त्याचा रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब त्यांनी आपल्यासाठी दिला आहे, सर्वस्व त्यांनी आपल्यासाठी दिलं आहे. आणि बायबलमध्ये पुढं लिहिलं आहे की तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व गोष्टी कशा देणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर प्रभू स्वतःच जर तो आपल्यासाठी त्याने देऊन टाकलंय, तर आज तुमच्या हृदयात असेल की नाही प्रभू मला हे हवं आहे, मला ही नोकरी पाहिजे, मला हे घर पाहिजे, मला ही गाडी पाहिजे, माझं ह्या वर्षी लग्न व्हायला पाहिजे किंवा माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. प्रभू म्हणतो मी मला स्वतःलाच तुमच्यासाठी देऊन टाकलं आहे, तर त्याच्याबरोबर मी सर्व गोष्टी तुला देणार नाही का. आणि तो देव आहे, त्या देवाला तुम्हाला उत्तम ते द्यायला आणि चांगलं ते द्यायला त्याला प्रचंड आवडतं आणि त्याला त्यात आनंद आहे. आज एखाद्या बापाला आपल्या मुलासाठी उत्तम करण्याला आनंद वाटतो की नाही, चांगलं द्यायला आनंद वाटतो की नाही, तसंच तो आपला स्वर्गीय पिता आहे आणि तो म्हणतो अरे तू माझ्याकडे बघ ना. काही वेळ आपण काय करतो, जगाकडे बघतो, जगातल्या परिस्थितीकडे बघतो, लोकांच्या शब्दांकडे बघतो, लोक काय म्हणतात त्याकडे बघतो आणि मग आपण निराश होतो. पण मला सांगू द्या, जर खऱ्या रीतीने तुम्हाला जगायचे, खऱ्या रीतीने तुम्हाला उभं राहायचे, तर देवाच्या वचनाकडे बघायचं. आणि वचन इतका मोठा आधार आहे, इतका मोठा सपोर्ट आहे की त्याच्या पलीकडे जीवनच नाही. म्हणून तर दावीद राजा म्हणतो की हे परमेश्वरा, तुझ्या पलीकडे मला सुखच नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही कुठं सुख शोधताय ना, तर येशूमध्ये तुम्हाला ते सुख शोधा. तुम्हाला परिपूर्ण सुख मिळेल, परिपूर्ण शांती मिळेल, परिपूर्ण आनंद मिळेल. तर आज देवबाप ह्या वचनाद्वारे तुम्हा प्रत्येकाची भेट घेणार आणि तुम्हाला आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू. आज तुम्ही आम्हाला पहिल्यांदा पाहताय, तुम्ही आजारी आहात, त्रासात आहात, प्रॉब्लेममध्ये आहात, का नाही आपला हात आपण त्या आजारी भागावर ठेवूया. कारण डॉक्टर पण काय म्हणतात की शेवटी की डॉक्टर म्हणतात की आता आमचे सगळे पर्याय संपलेत, आता देवाला हाक मारा. तर आपण आत्ताच मारूया ना, आत्ताच आपण प्रभूला हाक मारूया आणि तो देवबाप तुम्हाला उत्तर देईल, तो देवबाप तुम्हाला आरोग्य देईल, तो तुम्हाला बरं करेल, तो तुमच्या घरात शांती देईल. आज तुमच्या घरात भांडण आहे, प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, तर तो प्रभू सगळ्यात प्रॉब्लेम्समधनं काढणारा देव आहे. काढे आपण प्रभूशी बोलूया. देवबाप्पा आज आम्ही तुझे उपकार मानतो. आज देवबाप्पा जे ऑनलाईन आहेत, आज प्रभू आम्ही वाचलं प्रभू किंवा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही अत्यंत विजयी आहोत. देवबाप्पा आम्ही हरणारं जीवन जगत नाही आहे, आम्ही जिंकणारे आहोत, आम्ही हरणारे नाही आहे परमेश्वरा. प्रत्येक भागामध्ये आम्ही जिंकणार. आणि माझी प्रार्थना आहे पित्या, येशूच्या नावामध्ये आम्हाला सगळ्यांना मदत कर प्रभू, आम्हाला सगळ्यांना मदत कर की आम्ही परिस्थितीवरती नाही बघणार, आम्ही भोवतालच्या लोकांकडे आम्ही लक्ष नाही देणार, तर आम्ही तुझ्याकडे पाहतो पित्या. कारण तुझ्यामध्ये आम्हाला सुख आहे, तुझ्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो, तुझ्यामध्ये आम्हाला शांती मिळते. प्रभू जे लोक ऑनलाईन पाहत आहेत, आज त्यांच्या घरातून, त्यांच्या जीवनातून, त्यांच्या कुटुंबातून प्रत्येक समस्या, प्रत्येक भांडणं, प्रत्येक आजार निघून जा आजच देवबाप्पा.
त्यांचं घर सुखाने, आनंदाने, शांतीने भरून जाऊ दे प्रभू. प्रभू येशूच्या नावात माझी प्रार्थना आहे, त्यांच्या हृदयातल्या हर एक इच्छा आणि मागण्या तू पूर्ण कर दे बाप्पा. जे आजारी आहेत दे बाप्पा, आम्ही त्यांच्यासाठी आम्ही आरोग्य स्वीकारत आहोत. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे प्रभू की तुम्हाला बसलेल्या वळाने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आज ते आरोग्य आम्ही प्रत्येकाच्या शरीरासाठी आम्ही स्वीकारत आहोत. प्रभू आजपासून तुझी लेकरं दुःखी असणार नाही, अडचणीत असणार नाही, समस्येमध्ये असणार नाही. तर आजपासून प्रभू मोठा दिलासा त्यांना मिळू दे, आधार त्यांना मिळू दे, कारण तू जीवनाचा आधार आहेस. ओ थँक्यू होली स्पिरिट की तू प्रत्येक कुटुंबामध्ये कार्य करत आहे, एकी येत आहे, प्रेम येत आहे, परिस्थिती बदलली जात आहे. आम्ही तुमचे उपकार मानतो. प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. तर आजची वेळ आहे परमेश्वरावरती विश्वास ठेवण्याची. आज पहिल्यांदा जर मला पाहत असाल तर माझ्या मागे बोला, प्रभू येशू, प्रभू येशू, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो, आम्ही तुमच्यावर विश्वास आम्हाला ठेवतो. क्षमा करा. आम्हाला क्षमा प्रभू करा. येशू, प्रभू येशू, तू आमचा तो आमचा तारणारा देव आहेस, तारणारा देव असा मी आहे. विश्वास ठेवते. असा मी विश्वास धन्यवाद ठेवतो. येशू. धन्यवाद प्रभू येशू. येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की जय. गॉड ब्लेस यू. उद्या परत एकदा याच वेळेस आपण भेटणार आहोत. थँक्यू. गॉड ब्लेस यू.